आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत, पण ही जरा वेगळ्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारी. सकाळी घाईगडबडीत ही अशी मसाला भेंडी तुम्ही टिफिनला नक्की देऊ शकता. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. तर इथं मी पावशर भेंडी घेतलेली आहे. भेंडी ही आपण नेहमी जशी चिरतो त्यापेक्षा थोडीशी मोठी चिरून त्याला काप मारलेले आहेत, म्हणजे जो मसाला आहे तो भेंडीत आपोआप मुरला जाईल. आपण नेहमी भरली भेंडी करताना जसे भेंडीला चिरा मारतो प्रमाणे हे अशी भेंडी कापून घ्यायची आहे. आता ह्याच्यात मी एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. 2 मोठे चमचे बेसन आहे, ते हलकंसं एक 2 ते 3 मिनटं भाजून यात घेतलेलं आहे. 2 मोठे चमचे दाण्याचा कूट घेतलेला आहे. पाव चमचा हळद घेतलेली आहे. मीडियम साईजचे 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तुमच्या ठेवणीतला कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. इथं अर्धा लिंबू आपण ह्याच्यातच घालणार आहोत, म्हणजे भेंडी आपली चिकट होणार नाही. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे हातानंच कालवून घ्यायचं आहे, म्हणजे जो बेसन शेंगदाण्याचं कूट असतं ते पूर्ण भेंडीला लागलं पाहिजे. हलक्या हातानं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मिक्स करून झालेलं आहे. आता इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा 1 पळी तेल घातलेलं आहे. आता तेल छान तापलं की ह्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की मग आपल्याला ह्याच्यात ही मिक्स केलेली मसाला भेंडी घालून घ्यायची आहे. आता सध्या पहिल्यांदा आपल्याला हाय फ्लेमवर ही आपल्याला परतून घ्यायची आहे, म्हणजे भेंडी जास्त चिकट होत नाही. एक 2 ते 3 मिनटं हे आपल्याला मोठ्या गॅसवर परतून घ्यायची आहे. आता इथं बघू शकता मसाला आहे तो पूर्ण भेंडीला लागला गेलेला आहे. आपण ही 2 ते 3 मिनटं छान अशी परतून घेतलेली आहे. आता ही छान परतून झाल्यावर ह्याला झाकून एक वाफ आणून द्यायची आहे. वरती झाकण लावताना थोडंसं ओपन ठेवायचं आहे, म्हणजे त्याची वाफ आहे ती भेंडीत उतरायला नको. आता इथं बघू शकता छान अशी ते मसाला आहे तो भेंडीला कोटिंग झालेला आहे, म्हणजे पूर्ण भेंडीला लागला गेलेला आहे. पण भेंडी अजून आपली छान अशी शिजली गेलेली नाही आहे. एक 2 ते 3 मिनटं आपल्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे. असं चमच्यानंच थोडं प्रेस करायचं, म्हणजे तो मसाला आहे तो त्या भेंडीमध्ये छान उतरला जातो. आता परत एकदा आपल्याला हे झाकण लावून ह्याला वाफ आणून द्यायची आहे. भेंडीला कधीही झाकण लावताना थोडंसं ओपन ठेवायचं, म्हणजे वाफेचं पाणी आहे ते भेंडीमध्ये उतरलं जात नाही. आता इथं वाफ आलेली आहे. इथं मस्त अशी ही भेंडी तयार झालेली आहे. भेंडी अगदी मऊसूत तयार झालेली आहे, छान शिजली पण गेलेली आहे. अशी ही मसाला भेंडी तुम्ही आता मुलांच्या टिफिनला किंवा तुमच्या मिस्टरांच्या डब्याला वगैरे पटकन सकाळी घाईगडबडीत पटकन करू शकता. तर कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की सांगा, आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत हे जरूर शेअर करा. थँक्यू.